बोधकथा. मौनातलं बळ. तो फारसा बोलत नाही. घरात कोणी लक्षही देत नाही. पण घर उभं असतं त्याच्या शांतपणावर. तो म्हणजे बाप. सकाळी सगळ्यांआधी उठणारा आणि रात्री सगळ्यांनंतर झोपणारा माणूस. मुलं झोपेत असताना तो कामावर निघतो आणि मुलं झोपल्यानंतर थकलेलं शरीर घेऊन घरी येतो. कुणी विचारत नाही, आज कसं गेलं? कोणी म्हणत नाही, आज थकला असशील. एकदा पावसाळ्याची रात्र होती. घरात वीज नव्हती. आई स्वयंपाक करत होती. मुलं अभ्यास करत होती. आणि बाप छताकडे बघत बसला होता. थेंब थेंब छपरातून पाणी गळत होतं. तो काहीच बोलला नाही. कोणालाही उठवलं नाही. रात्री अंधारात तो स्वतः छपरावर चढला. ओल्या कपड्यात, थरथरत. पण खाली झोपलेली मुलं सुक्या अंथरुणावर राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा म्हणाला, बाबा, आज माझं डोकं दुखतंय, शाळेत नाही जाणार. बाप काहीच बोलला नाही. त्याने फक्त मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वतः कामावर निघून गेला. त्या दिवशी त्याला ताप होता. पण तो रजा घेऊ शकत नव्हता. कारण घरी औषध यायला हवं होतं. शाळेची फी भरायची होती. आई कधी कधी ओरडते. मुलं कधी हट्ट करतात. आणि बाप सगळं शांतपणे ऐकून घेतो. एक दिवस मुलगा मोठा झाला. नोकरी लागली. पहिल्या पगाराचा लिफाफा हातात घेऊन तो घरी आला. त्याने तो लिफाफा बापाच्या हातात ठेवला. बापाने उघडून पाहिलाही नाही. फक्त म्हणाला, आईला दे. मुलगा म्हणाला, बाबा, हा तुमच्यासाठी आहे. तेव्हा पहिल्यांदाच त्या शांत माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, माझं सगळं सुख तुला उभं पाहण्यातच आहे. त्या क्षणी मुलाला कळलं. आई माया बोलून दाखवते, पण बाप माया सहन करून दाखवतो. बोध. बापाचं प्रेम मोठं असतं, पण ते शब्दात नसतं. ते जबाबदारीत, त्यागात आणि मौनात लपलेलं असतं.